झाले समाधान, झाले समाधान तुमचे देखिले वाधरिले चरण। आता उठावेशे मना येत नाही नारायणा, सुरवाडिकपणे येते सापडले केने। आता उठावेशे मना येत नाही नारायणा, तुका मने भोग, तुका मने भोग गेला निवारिला लाग। आता उठावेशे मना येत नाही नारायणा, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा। नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। झाले समाधान, झाले समाधान तुमचे देखिले चरण। आता उठाविते मना येत नाही नारायणा, शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून रोज आपण भजन केल्यानंतर, भजनाचा समारोप झाल्यानंतर रोज देवाची आपण आरती करतो। आणि आरती करत असताना त्या आरती या प्रसंगातला पहिला अभंग आहे। एकंदर तुकोबारा या अभंगातून भगवत दर्शनाचा अनुभव प्रकट करतात। भगवंताच्या दर्शनामध्ये काय सामर्थ्य आहे, आज दर्शनाची समाजाला गरज आहे का, हे समाजाला लक्ष येण्याकरता महाराजांनी आपला स्वतःचा अनुभव या अभंगातून प्रकट केलेला आहे। प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा नामोत्सव, ग्रामस्थ भाविक भक्त मासा बेलेवाडी या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातली आजच्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे। यथामती चिंतन वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करू। आजचा हा चैत्र महिन्यातला, चैत्र पौर्णिमेचा आजचा ज्योतिर्लिंगाचा जागर आहे बरं। आपल्या गावचं ग्रामदैवत अधिक कुलदैवत आणि महाराष्ट्राचं असणारं कुलदैवत बरं। योग आपण हा साधलेला आहे। रामनवमी पासून हनुमान जयंती अधिक ज्योतिर्लिंगाचा हा जागर, 3 पर्व काळ या उत्सवामध्ये आहे बरं। योग आहे, आपलं सर्वांचं भाग्य आहे की खरंच आपल्या देवतेचा आपण उत्सव केला पाहिजे, तो उत्साहानं केला पाहिजे। आणि आपण दरवर्षी उत्साहानं हा करता बरं, कारण गावापासून हे देवस्थान दूर आहे, तरी माणसं चालत त्या देवाच्या दर्शनाला येतात। प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्या देवतेविषयी श्रद्धा आहे आणि असा हा आजचा पर्व काळ आपण त्याच्या दर्शना करता येतो, त्याच्या भेटी करता येतो। हा आपला एक भाव आहे अंतःकरणातला वर्ग। दर्शनाच्या अपेक्षेनं माणसं देवाकडे येतात, एक भाग आहे। आणि काहीतरी गारानं सांगण्याच्या निमित्ताने माणसं देवाकडे येतात। केवळ दर्शनाला येणारा वर्ग वेगळा आहे आणि काही गारानं घेऊन येणारा वर्ग वेगळा आहे वर्ग। संत जीवनाचा विचार केला तर संतांनी या दर्शनाच्या संबंधातून जो अनुभव जगाच्या समोर प्रकट केलेला आहे, ते दर्शनाकरता गेले का दर्शन त्यांच्या जीवनामध्ये झालं, असा एक विचार आहे बरं। आणि दर्शनाला गेल्यानंतर दर्शन व्हावं बरं।
दर्शनाला गेल्यानंतर देवाचं दर्शन होईलच मात्र असं नाही बरं का नाहीये? इतकं देवाचं दर्शन होणं सोपं नाहीये बरं का, सोपं नाहीये. हा, किंबहुना पहिल्यांदा देवाकडे येणंच कठीण आहे. देवाच्या दर्शनाची इच्छा निर्माण होणंच पहिल्यांदा दुर्लभ आहे, लक्षात ठेवा. सजासजी माणसं देवाकडे येत नाहीत म्हणून मी आपल्याला वर्गीकरण करून सांगितलं. गारानं घेऊन येणं म्हणजे देवाकडे निमित्त आहे, खरं देवाकडे येणं नव्हे बरं. देवाच्या दर्शनाला यायचं असेल तर निर्निमित्त देवाच्या दर्शनाला आलं पाहिजे. निर्निमित्त बरं. आणि निर्निमित्त देवाच्या दर्शनाला येण्याकरता फार काहीतरी लागतं म्हणजे पुण्यसंचय लागतो. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बलवान, तो हा विठ्ठल बलवान. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. देवाकडे येण्याकरता, त्याच्या भेटी करता, त्याच्या दर्शनाकरता, त्याची आवड निर्माण होण्याकरता सुकृत लागतं. म्हणजे चांगलं केलेलं कर्म पूर्वीच बरं का. आणि ते असेल तर माणसं देवाच्या दर्शनाला येतात. एकाएकी दर्शनाला येत नाहीत आणि एकाएकी देवाचं दर्शन होत नाही. पण शास्त्रामध्ये वर्णन केले, रोज मनुष्याने देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. रोज देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. कोणाकोणाचं दर्शन घेतलं पाहिजे? विधी सांगितला. रोज उपास्य देवतेचं दर्शन घेतलं पाहिजे. रोज मात्या पित्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. रोज गुरूंचं दर्शन घेतलं पाहिजे. रोज कुलदेवतेचं दर्शन घेतलं पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं पाहिजे. इथं ग्रामदेवता आणि कुलदेवता एकच आहे. संतांच्या जीवनामध्ये कुलदेवता आणि उपास्य देवता एकच आहे बरं. रोज दर्शनाचे संस्कार पाहिजेत बरं. रोज देवाचं दर्शन घ्यावं. का? कशा करता? काय दर्शनाचा फायदा आहे? आम्हा तुम्हाला जे देवाने इंद्रिय दिली त्या इंद्रियामध्ये एक इंद्रियांचा अध्यक्ष मन दिलेला आहे. त्या मनाची ऊर्जा नामशक्ती वाढवण्याकरता दर्शनाची गरज आहे बरं. दर्शनाची टाइमपास म्हणून दर्शन नव्हे, वेळ घालवण्याकरता म्हणून दर्शन नव्हे बरं. मग मनाची ऊर्जा कशाने वाढते? मन ज्यावेळी स्थिर होत त्यावेळी मनाची ऊर्जा वाढते. मन कधी स्थिर होत? झोपल्यावर. मन कधी होत? झोपेत मन स्थिर असतं म्हणून तर माणसं प्रसन्नतेनं उठतात बरं का. मग झोपल्यानंतर मन स्थिर होतं, मग सतत झोपावं का? झोपण्याने घडतं, हे रोजच्या जीवनामध्येच आहे. झोपल्यानंतर मन स्थिर होतं, दिवसभर माणसं प्रसन्न राहतात, पुन्हा ते शिणत,
पुन्हा माणसं झोपतात, पुन्हा उठतात, पुन्हा ते दिवसभर कार्य करतं, पुन्हा ते शिंकतं, पुन्हा झोपतात. असं झोपायचं आणि उठायचं, झोपायचं आणि उठायचं, कुठंपर्यंत? आयुष्य आहे तोपर्यंत. ही खरी मनाची स्थिरता नव्हे बरं का. मनाची स्थिरता जर कशामध्ये असेल तर भगवत दर्शनामध्ये, भगवत दर्शनामध्ये. भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय मन स्थिर होत नाही, एक वर्णन केलंय. आणि दुसरं वर्णन केलंय, देवाचं भजन केल्याशिवाय मन स्थिर होत नाही. हेची देवाचे भजन, देवाचे भजन, हेची देवाचे भजन सदा राहे समाधान. समाधान हेच देवाचं भजन, की देवाचं भजन हेच समाधान. त्यातला भाव एवढाच सांगायचा, देवाच्याच भजनाने मनाला समाधान प्राप्त होतं. मग रोजच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होत नाही काय? होतं क्षणी.
जेवल्यानंतर माणसं म्हणतात समाधान झालं बरं. चहा पिल्यानंतर माणसं म्हणतात समाधान झालं. काही माणसं जेवल्यानंतरही समाधान मानत नाहीत. का मानत नाही ते म्हणते तंबाखू नाही मिळाला. म्हणजे जेवणानंतर तंबाखू आता खरं समाधान झालं म्हणतात बरं. म्हणजे कोणी कशा समाधान मानेल सांगता येत नाही. हे समाधान नव्हे बरं. आणि हे जर रोजच्या जीवनातलं मिळणारं समाधान असतं तर देवाच्या मिळणारे समाधानाला काही किंमत राहिली नसते. किंमत राहिली नसते. क्षणिक आहे. कारण मनाची स्थिरता झाल्यानंतर जी अवस्था प्राप्त होते त्याला शास्त्रामध्ये काय म्हणतात, भगवत स्वरूपाच्या ठिकाणी चित्ताचं सम्यक आधान झाल्यानंतर जो येणारा अनुभव त्याला म्हणतात समाधान. दुःख संबंध रहित ती अवस्था आहे बरं का. दुःखाचा संबंध तिथं नाही. पुन्हा दुःख शिल्लक राहत नाही. हे कशाने प्राप्त होतं? भगवत दर्शनाने. भगवत दर्शन कधी होतं? साधना करण्याने बरं का. साधना करावी लागते. साधना केल्याशिवाय भगवत दर्शन होत नाही. आपण पंढरपूरला जातोय, वारी म्हणून जातोय, पायी भजन करत करत पंढरपूरला जातोय बरं का. साधना आहे. दर्शनाच्या वारीला उभारतोय 4 तास 5 तास 8 तास 24 तास. साधना आहे. म्हणजे भगवंताच्या दर्शनाच्या बारीमध्ये उभा राहणं ही साधना आहे. लक्षात ठेवा. रेषेंच्या रांगेत उभं राहणं ही साधना नाही बरं का. भगवंताच्या दर्शनाच्या रांगेमध्ये उभं राहणं ही साधना आहे. कष्ट सहन करावे लागतात. म्हणजे रोजच्या दर्शनाच्या बाबतीत असं वर्णन केलं की कमीत कमी तिथं जाण्याकरता थोडेफार कष्ट आहेत. कष्टाने गेल्याशिवाय दर्शन होत नाही. हे रोजच्या जीवनातलं आहे. पण खरं दर्शन आहे. खरं दर्शन होण्याकरता त्या मानाची साधना घडावी लागते. साधना. साधना घडल्याशिवाय दर्शन घडत नाही का. मनाचं वर्णन करताना असं वर्णन केलंय, त्या मनाला पहिल्यांदा भगवत साधनेमध्ये प्रवृत्त करावं लागतं. भगवत साधनेमध्ये तर प्रवृत्त केलं तर ते मन देवाकडे यायला तयार होतं, ना तर एरवी होत नाही बरं का. असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे भगवंताच्या दर्शनाला जाण्याकरता साधना करावी लागते. आणि त्या साधनेतून मनाची एवढी तीव्रता वाढते, मनाची एवढी जिज्ञासा वाढते, आपण त्या देवाचं दर्शन घेतलं पाहिजे बरं का. देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. एवढी ओढ लागते. ओढ भगवंताच्या दर्शनाची किती ओढ लागली पाहिजे. महाराजांनी वर्णन केले, एवढी भगवंताच्या दर्शनाची ओढ लागली पाहिजे. परिमळाची धावा भ्रमर ओढी. परिमळाची धावा भ्रमर ओढी. लागो माता अविंद गे माया विसेना. अविंद गे माया विसेना.
परिमळाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी लागो मज. भ्रमर आणि त्या भ्रमराला फुलामध्ये असलेला परिमळ, त्या परिमळाचा सुगंध त्याला जर नुसता किती दूर असला तरी नुसती त्याला त्याची चाहूल लागली ना, तिथपर्यंत तो जाण्याकरता मागचा पुढचा विचार करीत नाही. बरं का भ्रमर विचार करत नाही. किती दूर असो, आम्ही पहिल्यांदा बाहेर पडताना किती अंतर आहे विचार करून बाहेर पडतोय. बरं का किती अंतर आहे बाहेर पडतो, किती वेळ लागतो. लोक दर्शनाला जाऊन येतात, त्यांना विचारतो किती तास लागले हो, म्हणजे 10 तास. हे आपल्याला काही जमायचं नाही. बरं म्हणजे आम्ही कालाचं मोजमाप करून हा व्यवहार करतो, पण ज्याच्या अंतःकरणामध्ये ओढ आहे तो कशाचाच विचार करत नाही. बघा किती किलोमीटर तो परिमळ असला तर आणि किती अंतरावरती तो भ्रमर असला तर तिथून तो तिथपर्यंत येतो. त्याच्या अंतःकरणामध्ये त्या मानाची ओढ आहे, ओढ आहे. म्हणून तर माऊलींनी वर्णन केलंय, एकदा तो एवढ्या दुरून आलेला भ्रमर एकदा जर त्या फुलामध्ये परिमळ सेवन करण्याकरता जर बसला ना, त्याला देहभान अवस्था, विवर्जित अवस्था प्राप्त होते. बघ तो एकदा जर सेवन करण्याकरता त्या कमळावरती बसला, सूर्यास्त झालेला त्याला कळत नाही. सूर्यास्त झालेला कळत नाही. एकदा सूर्यास्त झाला की ते कमळाचं फूल मिटतं. मिटल्यानंतर तो भ्रमर आत सापडतो, पण त्या फुलाला तो चिरत नाही, स्वतःचा प्राण गमावतो, पण तो चिरत नाही. बरं का तेवढी त्याच्या अंतःकरणामध्ये ओढ आहे. अशी ओढ ज्याच्या अंतःकरणामध्ये दर्शनाची आहे, त्यालाच दर्शन घडतं. नुसतं मूर्तीला पाहणं म्हणजे दर्शन नव्हे. केवळ मूर्तीला पाहणं म्हणजे दर्शन नव्हे. त्या दर्शनाचं वर्णन करताना संत महात्म्यांनी वर्णन केले, त्या दर्शन करणाऱ्याच्या अंतःकरणातली त्रिपुटी गेली पाहिजे. त्रिपुटी गेली पाहिजे तर खरं दर्शन होईल. बरं का तो हारे श्री हरी पाहिला डोळे
सारोनिया तोहारे श्रियारी पाहिला डोळेवरी. त्याला पाहत असताना, त्याचं दर्शन घेत असताना त्रिपुटीचा त्याग करावा लागेल. आणि त्रिपुटीचा त्याग केल्यानंतर ज्यावेळी तुम्ही त्याच्या दर्शनाला जाईल त्यावेळी तुमचं मन त्या भगवत चरणाच्या ठिकाणी स्थिरावेल. इतकं स्थिरावेल महाराज म्हणतात. आता त्या मनाला त्या भगवत चरणापासून जर बाजूला काढण्याचा प्रयत्न केला तर आता ते उठणार नाही. आता उठावे आता नाही नारायणा, हे नारायणा आता उठावेशी. आता हे मन तुझ्या चरणापासून बाजूला यायला तयार नाही. आमच्या तुमच्या बोली भाषेतला शब्द वापरलाय. आता उठावं असं वाटत नाही. उठावं असं वाटत नाही. असं कधी घडतं? दोन कारण आहेत. एखादा मनुष्य काम करून करून थकला की तो म्हणते आता उठायची इच्छा नाही. बरं, उठायची इच्छा का? तो थकलेला असतो मनासहित. बरं का, एवढा थकलेला असतो ते म्हणते सर्व काही सांगा पण मला उठायला लावू नका. मला उठायला म्हणजे एकदा शिनल्यानंतर माणसं उठत नाही आणि एकदा शीन गेल्यानंतर उठत नाही. बरं,
आज मनाची अवस्था प्रपंचाच्या बाबतीत शिंदलेत माणसं, शिंदलेत, आणि शिंदलेल्या माणसाला देवळाकडे सुद्धा यायची इच्छा नाही बरं, भजन करायची सुद्धा इच्छा नाही. ते म्हणजे आम्ही शिंदलोय, करून करून भागलोय. संसारामध्ये राहून काय अवस्था निर्माण होते ते संत महात्म्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यातला भाव आपल्याला जाणून घ्यायचा आहे. एकदा शिनल्यानंतर उठावं असं वाटत नाही. आता उठावेशी, मनाला उठावं वाटत नाही. पण हे महाराजांनी जे वर्णन केले हे दर्शनातून प्राप्त झालेली अवस्था आहे बरं. दर्शनातून प्राप्त झालेली अवस्था आहे. आता शब्द वापरला आहे. आता काय शब्द वापरलाय? आता. आता कोते धावे तुमच्या दोघांच्या लक्ष देऊन मी आता आता म्हणत होतो. आता उठावेशी मनाईत, आता कोटी धावे मन. आता आतापर्यंत मन धावत होत, आतापर्यंत मन स्थिरावलेलं नव्हतं, आतापर्यंत मनाला समाधान प्राप्त झालेलं नव्हतं. मला म्हणतात आता त्या भगवत चरणाच्या ठिकाणी स्थिरावल्यानंतर त्या मनाला आता चरणापासून उठावस वाटेना. उठावेस वाटेना. का वाटेना? मनाचं वर्णन केलंय. मन हे रजोगुणाच्या खांद्यावरती बसलेलं आहे. आणि रजोगुण म्हटलं की अस्थिर बर का. रजोगुणी माणसं कधी एका जाग्यावरती थांबत नाहीत बर का. मनाची हीच अवस्था, ते रजोगुणाच्या खांद्यावरती बसल्यामुळे ते थांबत नाही. का थांबतंय? कुठंच थांबत नाही बर का. ते कुठंच थांबत नाही. मग त्याला थांबण्याकरता काय लागतं? त्याला रजोगुणाचा त्याग करावा लागतो. केवळ सत्वगुणाचा अंगीकार करावा लागतो. केवळ सत्वगुणाचा अंगीकार केलं तर ती स्थिरावत. एरवी ती स्थिरावत नाही, लक्षात ठेवा.
म्हणून बघा ज्ञानोबांनी वर्णन केले, फार सुंदर वर्णन केले. लक्ष्मी स्थिर आहे का चंचल आहे? चंचल आहे. लक्ष्मी चंचल आहे, पण ज्ञानोबा काय म्हणतात ती स्थिरावली बरं. कुठं स्थिरावली? लक्ष्मी जैशी स्थिरावली मुकुंदी जैशी. भगवंताच्या चरणाजवळ स्थिरावली, ती इतर ठिकाणी स्थिर होत नाही. श्रीमंताच्या घरात आली तर ती स्थिर राहत नाही. कधी श्रीमंती निघून जात सांगता येत नाही बरं. म्हणून श्रीमंत झालेल्या माणसाने मी श्रीमंतच राहील अशा भावनेत राहू नये का? ती कधी गुंगारा मागून जाईल सांगता येत नाही. ती फक्त देवाच्या चरणाजवळ स्थिर राहते, इतर ठिकाणी स्थिर राहत नाही. मग आमची तुमची अवस्था काय प्राप्त झाली? आपण लक्ष्मीच्या माग लागल्यामुळे चंचल झालो आणि लक्ष्मी देवाच्या माग लागल्यामुळे ती स्थिर झाली. म्हणजे त्या भगवंताच्या दर्शनामध्ये एवढं सामर्थ्य आहे. रजोगुणाचा संबंध जावा लागतो, केवळ सत्वगुणाचा संबंध यावा लागतो. आणि केवळ सत्वगुणाचा संबंध आला तर ते मन त्या स्वरूपापासून बाजूला येत नाही. आता उठावेशी मना येत नाही नारायणा का? महाराजांनी विचारलं का? काय नाही म्हणले महाराज, एकच त्या भगवंताचे चरण पाहिल्यामुळं माझ्या मनाला समाधान प्राप्त झालं. आता उठावे समाधान तुमचे देखिले वा धरिले चरण. वेळ कमी आहे. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही जर म्हणत बसलात तर महाराजांनी काय सांगावं. आणि ग्रामस्थांची इच्छा आहे म्हणजे महाराज 12ला सासन काठी बाहेर पडली पाहिजे. 12ला पालखी बाहेर पडली पाहिजे. आज ज्योतिबाचा जागर आहे. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. जे 12ला काठी बाहेर पडली पाहिजे म्हणजे त्याच्यात कीर्तन संपलं पाहिजे. उशिरा सुरू झालंय पण वेळ संपलं पाहिजे. झाले समाधान तुमचे धरिले चरण. समाधान एक स्वानुभव तुकोबाराय या अभंगातून प्रकट करतात. का करतात? आज प्रत्येकाला समाधानाची इच्छा आहे. आम्हाला समाधान प्राप्त झाले का? आम्ही समाधान मानलंय. आम्ही समाधान मानून जगायला लागलोय. समाधान प्राप्त झालेलं
नाही आहे, नाही झालं, लक्षात ठेवा. आज प्रापंचिक जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्य आपण जीवनामध्ये समाधान मानून माणसं जगताय. समाधान प्राप्त झालेलं नाही आहे बरं का. काय समाधान प्राप्त झालेलं नाही. महाराजांनी वर्णन केले, ठेवेले अनंते तैशेची राहावी, चित्ती असो द्यावे समाधान. आम्हाला समाधान प्राप्त झालेलं नाहीये, आम्ही समाधान मानलेलं आहे. आणि शास्त्रकारांनी एक विचार मांडलाय, जाता जाता प्रत्येकाने लक्षात ठेवा बरं. 3 गोष्टी समाधान मानावं, 3 गोष्टीमध्ये समाधान मानावं. लग्न झाल्यानंतर आपल्याला त्या स्त्रीचा स्वभाव कळाला. शास्त्र म्हणते आता कळाला असेल, पण आता समाधान मानण्याशिवाय पर्याय नाही बरं का. समाधान मानण्याशिवाय पर्याय नाहीये. कारण तुम्ही जर त्या प्राप्त वस्तूविषयी समाधान नाही मानलं तर तुमच्या आयुष्यामध्ये दुःखच कायम राहील बरं का. कायम राहील. एकदा ती आता पदरात पडलेली आहे ना, जशी पडली तशी त्याला समाधान मानावं, पर्याय नाही बरं का. दुसरा विचार मांडलाय, एक पत्नीच्या बाबतीत समाधान मानावं. दुसरं समाधान मानावं, जेवढं प्रारब्धाने धन मिळतं त्यात समाधान मानावं. मला एवढं मिळालं पाहिजे. आम्हाला लोक विचारतात, महाराज तुमच्या पाकिटात किती घातले? आम्ही म्हणतो समाधान आहे. आम्ही काय म्हणतो? समाधान आहे. काही लोकांना इच्छेप्रमाणे न मिळाल्यामुळे कीर्तन करून सुद्धा समाधान नाही. कीर्तन करून सुद्धा यद्यपि कीर्तनात समाधानाचं वर्णन करतात कीर्तनकार, तरी त्याला समाधान नाही. पण द्रव्याच्या बाबतीत जेवढं मिळालं प्रारब्धाने तेवढं त्यात समाधान मानावं बरं. समाधान निवडून येणे. आणि तिसरं समाधानाच्या बाबतीत वर्णन केले, आपण जेवायला गेलो, जेवायला गेल्यानंतर जसं आपल्याला जेवायला मिळेल, जे मिळेल त्यात समाधान मानावे. असंच आहे, ते तसंच आहे, हे असं व्हायला पाहिजे होतं, ते तसं व्हायला पाहिजे होतं. जेवताना कधी समाधान बिघडून घेऊ जाईल. 3 गोष्टी, एक पत्नीच्या बाबतीत, एक धनाच्या बाबतीत, अनेक जेवणाच्या बाबतीत समाधान मानावं. तुकोबरे म्हणतात, आम्ही समाधान मानलेलं नाही, आम्हा समाधान प्राप्त झाले. समाधान प्राप्त झाले. महाराज म्हणतात, आमच्या जर जीवनाचा विचार केला तर महाराज म्हणतात, आमच्या घरात जर कुत्र शिरलं तर त्याच्या तोंडाला काय लागेल असं नाही, काही नाही बरं. आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखीती. मग महाराजांना विचारलं, तुमची अवस्था कशी आहे? नाही धावा घेत मान, नाही धावा घेत मान, समाधान, समाधान, इंद्रियांचे समाधान, नाही धावा घेत मान, नाही धावा घेत मान,
धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त झालं कशामुळं? तुमचे धरिले चरण देवाच्या दर्शनामध्ये, त्या चरण दर्शनामध्ये हे सामर्थ्यावर दर्शनाचं महात्म्य तुकोबा सांगतात. भगवंताच्या चरणाच्या दर्शनाचं सामर्थ्य आहे आणि त्या दर्शनाने समाधान प्राप्त होतं नित्य नित्य. अनेक ठिकाणी समाधानाचा विचार दोन रूपातून मांडलेला आहे. एक दर्शनातून मांडलेला आहे आणि एक साधनेतून मांडलेला आहे. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. ज्ञान देवी रम्य रंबदे समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. हा एक भगवत साधनेतून आणि भगवत दर्शनातून. एकदा भगवंताच्या चरणाचं दर्शन झालं की समाधान. मग समाधान शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. दुःख रहित केवळ सुख प्राप्त होणं याला म्हणतात समाधान. तिथं दुःखाचा संबंध नाही. आमच्या तुमच्या जीवनामध्ये मी आरंभाला सांगितलं क्षणिक आहे. तो काल निघून गेला की पुन्हा दुःखाची जाणीव होते. पुन्हा दुःखाची. जेवल्यानंतर समाधान वाटतं, पण 4 तास गेल्यानंतर पुन्हा भूक लागते का नाही? पुन्हा भूक लागते. 6 तास झोपल्यानंतर समाधान आहे, पण पुन्हा आणखी झोपेची इच्छा आहे. म्हणजे तिथं पुन्हा दुःख शिल्लक राहतं बरं का. जिथं दुःख शिल्लक राहत नाही, दुःख संबंध रहित केवळ सुखाची अवस्था म्हणजे समाधान. आणि ते जर कुठं प्राप्त होत असेल तर तुमचे धरिले चरण, देखिले तुमचे चरण, निवांत राहिले देखिले तुमचे चरण, निवांत राहिले देखिले तुमचे चरण, निवांत राहिले प्राण आपुला गे माये, आशिन आपुले माये, आशिन आपुले माये, प्राण आपुला गे माये, आपुले माये, आपुले माये. तुमचे चरण, तुमचे धरिले चरण. जे त्या भगवत चरणाच्या दर्शनाचा परिणाम नित्य समाधान प्राप्त होत. आणि एकदा ते समाधान प्राप्त झाले की महाराज म्हणतात पुढे जीवनामध्ये ज्या गोष्टीची गरज आहे त्याच्याकरता तुम्हाला काहीही प्रयत्न करावा लागत नाही. एकदा समाधान प्राप्त व्हावं लागतं बरं का. एकदा भगवंताचे चरण धरले की समाधान प्राप्त होतं. आणि ते एकदा चरण धरले की पुढच्या साधने करता, पुढच्या प्रवासा करता
काहीही करावं लागत नाही, जे घडतं ते सहजतेनेच घडतं. कसं घडतं त्याच्या करता महाराज म्हणतात, सुरवाडी कपने येते सापडले गेले, आता उठा विषय मना येत नाही नारायणा. एक विचार सांगितला, दुसरा विचार सांगितला. काय घडतं महाराज म्हणतात, शेवटी त्या दर्शनाचा परिणाम त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा भोग शिल्लक राहत नाही. तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग, आता उठा विषय मना येत नाही नारायणा. याच ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजून एकदा संप्रदाय करू, भजन करू आणि उर्वरित काळामध्ये 2 चरणाचा विचार सांगू. सर्वांनी प्रेमाने एकदा भजन करूया. बसलेल्या लोकांनी हाताने टाळी वाजवायचे, मुखाने भगवंताचं नाम घ्यायचंय. कारण कीर्तन म्हणलं हे सामुदायिक साधन आहे, बरं का, सामुदायिक साधन आहे. बऱ्याच लोकांची धारणा काय, भजन करण्याची जबाबदारी टाळकऱ्यावरती आहे, आम्हाला फक्त इथं बसवलंय, नाही बरं का. हाताने टाळी वाजवा. मधलं भजन आहे ते श्रोते मंडळींच्या करताय. मग सर्वांनी हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या, कोणी आळस करू नका. विठोबाल झाले समाधान तुमचे, देखिले वा धरिले चरण, आता उठावेशी मना येत नाही नारायणा. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताच्या दर्शनाचा स्वानुभव प्रकट करत असताना
एक समाधान प्राप्त झालं असं वर्णन करतात. त्या दर्शनाचा परिणाम, दुसरा परिणाम सांगतात महाराज. भगवंताचं दर्शन झालं की पुढची जी परमार्थाची साधना आहे ती साधना करण्याकरता तुम्हाला काहीही करावं लागत नाही. आपसुका पुढचं घडतं बरं का. म्हणून तिथं शब्द वापरलाय सुरवाडिकपणे. सुरवाडिक म्हणजे प्रयत्ना वाचून, कष्टा वाचून. अगदी एकदा त्या चरणाचा आश्रय घेतला ना, चरणाचा आश्रय घेतला की आपल्याला काही करावं लागत नाही. पुढचं सगळं काही घडतं. फक्त चरणाचा आश्रय घेण्याकरताच प्रयत्न करावा लागतो. व्यवहारातलं उदाहरण द्यायचं ठरलं तर देता येतं आपल्याला. या स्त्रीला पोटाची चिंता कुठपर्यंत? जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत. एकदा लग्न झालं की पोटाची चिंता ज्याला वरलं त्याला का हिला, तिला काय करावं लागत नाही. एकदा तुम्ही त्या पतीचा आश्रय घेतला ना, मग सगळं तुमच्या जीवनात घडतंय बरं. तसं भगवंताच्या चरणाचा आश्रय एकदा जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला तर पुढे परमार्था करता ज्या ज्या गोष्टी लागतात, मग काय काय लागतं? संत भेटावे लागतात. त्याच्याकरता आपल्याला प्रयत्न करण्याची गरज नाही. एकदा तुम्ही भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतला की तुम्हाला तो परमात्मा ती व्यवस्था करतोच. त्याच्याकरता तुम्हाला काही करायचं नाही, फक्त त्याच्या चरणाचा आश्रय करण्याचा प्रयत्न जीवनामध्ये करायचा. बाकी काही करावं लागत नाही. एकदा त्याच्या चरणाजवळ गेलं की बघा तुम्ही, प्रसिद्ध उदाहरण आहे, नामदेवरायाने भगवंताच्या चरणाचा आश्रय केला आणि चरणाचा आश्रय केल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये गुरूंची आवश्यकता होती. मग गुरूंची आवश्यकता होती, त्या गुरूंच्या आवश्यकता नामदेव महाराजांना प्रयत्न करावा लागला का ज्याचा आश्रय घेतला त्याला प्रयत्न करावा लागला? भगवंताच्या चरणाचा आश्रय केल्यामुळे नामदेव महाराजांना देवानीच त्यांच्याकडे पाठवलं. तू शोधायला जाऊ नको, तुझी व्यवस्था केलेली आहे. याला म्हणतात सुरवाडिकपणे. काहीही करावं लागत नाही बरं का. दर्शनामध्ये हे फार मोठं फल आहे. एकदा भगवंताच्या चरणाचा आश्रय जीवनामध्ये जर आपण केला ना, बाकी काहीही आपल्याला करावं लागत नाही. एक दुसरं त्याच्या पुढे वर्णन केले, एकदा भगवंताच्या चरणाचा आश्रय केला, संत भेटतील यात नवल नाहीये. पण एकदा त्या भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतला तर महाराज म्हणतात त्याच्या आश्रयाने आपल्याला ज्ञान सुद्धा होईल, मोक्ष सुद्धा प्राप्त होईल. त्याची चिंता आपल्याला करायची गरज नाही. सापडले केने, केने म्हणजे ठेवा, मोक्षासारखा ठेवा. आणि मोक्षासारखा ठेवा मिळवण्याकरता आपल्याला प्रयत्न करण्याची गरज नाही. देवच तो आपली व्यवस्था करतोय. लक्षात ठेवा, देवच आपली व्यवस्था करतोय. अर्जुनाला देवाने, अर्जुनाच्या जीवनामध्ये देवाचा आश्रय झाल्यामुळं अर्जुनाला काय करावं लागलं का? काही करावं लागलं नाही. लक्षात ठेवा, तुम्ही पूर्ण महाभारत पहा अर्जुनाच्या संबंधाने बरं का. अर्जुनाच्या संबंधाने जे जे अर्जुनाच्या जीवनामध्ये प्रसंग निर्माण झाले, त्याची व्यवस्था कोणी लावली? देवाने लावली. कोणी लावली? भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली? एकही पांडव उद्या शिल्लक राहणार नाही. त्याची व्यवस्था कोणी केली? देवाने केली. पांडवांना काही करावं लागलं नाही. लक्षात ठेवा,
म्हणजे भगवंताच्या चरणाचा आश्रय केल्यानंतर काहीही करावं लागत नाही, सहजतेनं घडतं. हे दर्शनाचं महात्म्य, दर्शनाचं सामर्थ्य आहे. सुरवाडी कमले सापडले गेले, आता उठावेशे मना येत नाही नारायणा. आणि एकदा त्या भगवत चरणाच्या आश्रयाने आपण संत भेटले आणि संत भेटून त्या भगवंताने आपल्याला जर त्यांच्याकरवी जर ज्ञान करून दिलं तर महाराज म्हणतात, ज्याला ज्ञान भगवंताच्या चरणाचा आश्रय केल्यानंतर प्राप्त झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा भोग शिल्लक राहत नाही. भोग शिल्लक राहत नाही. शरीर शिल्लक राहत. शरीर आयुष्य संपलं, ज्ञान झालं की घडतं काय, आयुष्य शिल्लक असतंय. आणि आयुष्य शिल्लक असल्यामुळे जोपर्यंत आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत शरीर राहणार बरं का, पण त्या भोगाचा संबंध त्याच्या जीवनामध्ये स्वरूप दृष्टीने राहत नाही. राहत नाही. नाथ महाराजांनी वर्णन केले, हरी कृपे त्याचा नाश हो, भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश हो. यद्यपि शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे, भोग हा माणसाला भोगावा लागतो. कुठपर्यंत? प्रत्येकाला भोगावा लागतो. भोग प्रत्येकाला भोगावा लागतो असं वर्णन केलेलं आहे. पण कुठपर्यंत हो? जोपर्यंत देहाचं तादात्म्य आहे तोपर्यंत. देहाचं तादात्म्य आहे तोपर्यंत. देहाचं तादात्म्य कधी जातं? बंगला बांधल्यावर, नोकरी लागल्यावर, नातू झाल्यावर. भोगाचं तादात्म्य कधी जातो? ज्या दिवशी ज्ञान होईल त्या दिवशी. ज्या दिवशी ज्ञान होईल त्या दिवशी. ज्ञान कधी होईल? गुरु भेटतील तेव्हा. गुरु कधी भेटतील? गुरु गुरु केल्यावर. गुरु करती भेटते त्याच्या चरणाचा आश्रय केल्यावर. म्हणजे त्याच्या चरणाचा आश्रय केला की आपल्याला गुरु भेटतील. गुरु भेटली की त्यांच्या कृपेने ज्ञान होईल. ज्ञान झालं की त्याच्या शरीरामध्ये देहाविषयी असलेलं तादात्म्य निघून जाईल. तादात्म्य निघून गेली की त्या देहाच्या संबंधाने जे जे येणारे भोग आहेत महाराज म्हणतात ते आम्हाला लागत नाही. Yeah.
म्हणे भोग गेला. आता महाराज म्हणतात त्या दर्शनाचा परिणाम तुका म्हणे भोग गेला. पुढं काय आता लाग राहिला नाही बघा. लाग म्हणजे तादात्म्य. भोग म्हणजे 3 कर्माचे प्रकार सांगितले: संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. आता संचित महाराज म्हणतात शिल्लक राहिलं नाही. संचित असेल तर ते प्रारब्धाच्या रूपाने भोगायला येतं. आता संचितच राहिलं नाही तेव्हा प्रारब्ध कुठून येईल? आणि संचित प्रारब्ध केल्यामुळं आता त्याच्या जीवनामध्ये देह तादात्म्य न राहिल्यामुळं क्रियमान कसं घडेल? काहीच घडणार नाही बरं. म्हणून जोपर्यंत देहाशी तादात्म्य तोपर्यंत माणसाला भोग भोगावे लागतात बरं का. आणि देहाचं तादात्म्य भगवत दर्शनाने त्या चरणाचा आश्रय करण्याने महाराजांनी वर्णन केले. लागोनी दे ममतेचा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागो निधी पाप पुण्य अंगा. पाप आणि पुण्य आपल्या निर्माण होत नाही. कधी? ज्या दिवशी भगवत दर्शन घडेल त्या भगवंताच्या चरणाचा आश्रय कराल त्यावेळेला बरं का. तोपर्यंत नाहीये. तो विद्युतचं काम करणारा त्याला काय म्हणतात? वायरमन. तो चालू विद्युत असताना सुद्धा काम करतो बरं का. त्याच्या हातामध्ये जी पकड असते ना त्या पकडीलाच त्या रबर घातलेली असते. ती रबर घातल्यामुळं त्या करंट त्या पकडीतून त्याला येत नाही बरं. तुम्ही जर ती रबर न घालता जर पकड धरली तर ते तुम्हालाच पकडतंय, धरणाऱ्यालाच पकडतंय. अशी पकड फक्त शासन वायरमनलाच देतं, इतरांना देत नाही बरं. बरोबर आहे ना? म्हणजे चालू विद्युत मध्ये सुद्धा तो काम करून त्याला करंट येत नाही. तसं जो भगवत दर्शन चरणाचा आश्रय करतो त्यालाची योग्यता प्राप्त होते, इतरांना होत नाही. तुका म्हणे भोग. महाराज म्हणतात त्याच्या जीवनामध्ये आता भोग शिल्लक राहत नाही का. देहाविषयी तादात्म्य नाही आहे. मी देह म्हटलं की भोगावं लागतं बरं का. मी देह म्हटलं की भोगावं लागतं. मग देहाच्या संबंधाने जे जे तुम्ही धराल ते भोगावंच लागतं. ते भोगावंच लागतं. तुम्ही काही धारण करा बरं का. कितीतरी उदाहरण आपल्याला देता येते. घर फाळा भरावा लागतो. घर फाळा भरावा लागतो का? आपलं 7 उतार्याला नाव, त्या 7 बाराच्या उतार्याला नाव आहे. आणि 7 बाराच्या उतार्याला नाव असल्यामुळे ते म्हणते माझं घर आहे, माझं घर आहे ना. मग घर बाळा भर. मंदिराला फळा भरावा लागतो का? कोणाचं तादात्म्यच नाही तिथं. कोणाचं तादात्म्यच नाही तिथं. लाईट बिलही भरावं लागत नाही, घर भाडाही भरावं लागत नाही. पण घराला मी म्हटल्यामुळं काय काय करावं लागतं आपण विचार करा बरं का. तसं देहाला मी म्हटलं की या देहाच्या संबंधाने तुम्हाला ते सगळं भोगावं लागतं. सगळं भोगावं लागतं, लक्षात ठेवा. महाराज म्हणतात ते भगवत दर्शनाचा परिणाम. एकदा भगवंताच्या चरणाचा आश्रय तुम्ही जर जीवनामध्ये केला तर महाराज म्हणतात लाग म्हणजे संबंध राहत नाही देहाविषयी. त्याचा संबंध देवाशी. आणि देवाशी संबंध राहिल्यामुळे देहाच्या संबंधाने येणारे भोग गेले. तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग. आता उठाविषयी म्हणा येत
नाही नारायणा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज समाधान तुमचे देखील चरण आता उठा विषय म्हणा येत नाही नारायणा सुरवाडी कपने येते सापडले केली तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग आता उठा विषय म्हणा येत नाही नारायणा वेळीची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीसा अभंगाचा भाव सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुकोबरायांनी या अभंगातून भगवत दर्शनाचा अनुभव सांगितलेला आहे आणि त्या अनुभवातून अवस्था प्राप्त झाली आपल्याही जीवनामध्ये ही अवस्था प्राप्त होण्याकरता आपल्यालाही त्या भगवंताचं दर्शन झालं पाहिजे आणि ते दर्शन घेण्याकरता आपण जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे बरं का एकाएकी दर्शन होणार नाही दर्शन एकदाच घ्यायचं आहे पण एकदा दर्शन होण्याकरता पुन्हा पुन्हा त्या देवाकडे यायला पाहिजे झाली या दर्शन एक वेळा असं एक वेळा दर्शन होण्याकरता पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये आपण प्रवृत्त व्हायला पाहिजे तेव्हा कुठे एकदा दर्शन होईल बरं का एकदाच दर्शन होतं पुन्हा दर्शन नाहीये आणि दर्शनाने अवस्था प्राप्त होऊ शकते समाधान आहे हे परमार्थाचं वैभव आहे कुणी म्हणेल परमार्थ कशा करता करायचा समाधान प्राप्त होण्याकरता बर का प्रपंच कितीही केला तरी समाधान होत नाही समाधान मानावं लागतं मी मुद्दे आपल्या समोर मांडले कितीही प्रपंच करा समाधान होत नाही मानावं लागतं पण परमार्थाने समाधान निश्चित प्राप्त होतं आणि अशी निश्चितता समाधानाची प्राप्त होण्याकरता ह्या भगवत साधनेनं या दर्शनाने ही अवस्था आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली असा स्वानुभव संत महात्म्यांनी जगाच्या समोर ठेवला त्या संतांच्याकडे आपण एवढंच गारानं मानलं आहे आमच्याही जीवनामध्ये असं समाधान प्राप्त होण्याकरता आमच्या जीवनामध्ये दर्शन व्हावं आणि आपल्या कृपेने त्या भगवंताच्या चरणाचा आश्रय आमच्या जीवनामध्ये घडावा अशी त्या भगवंताच्या संत महात्म्यांच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्ण विराम देऊ पायाच्या प्रसादे काही विनोदे मत क्षमा करणे संतीन व्यंग गोत युक्ते नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम तुकाराम